तर आज मी आणि वैभव शेट आपले मस्त मराठी गाणे लावून कुठं चाललो होतो माहिती का? थांबा ते पण सांगतो, पण असं नाही, ते आधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार पब्लिक. तर आज झाला असं मित्रांनो, निखिल सदगीरच्या कॉलेजला आज सुट्टी होती, म्हणून चला म्हणलं वैभव सोबत तरी फिरायला जाऊ. त्यांनी फोन केलता म्हणून आलतो रस्त्यावर. वैभव म्हणतो लय बिझी माणसं झाले भाऊ, आता आपल्यासोबत काही फिरती नाही. अरे म्हणलं कॉलेज चालू झालंय त्यामुळं. अय ते जाऊ द्या, वैभव शेटनी मस्त नवा स्पीकर आणलाय गाडीत, आता गाणे बिणे लावायला काय हटायचंच नाही. पण मग आहे ना, निखिल सदगीरला मस्त MC गावठीचे गाणे ऐकायला आवडत आहे, एकदम निवांत. आणि वैभवला प्रेमाचे गाणे आवडत आहे. म्हणलं कोणाच्या प्रेमात पडलाय भाऊ एवढा काय माहिती. अय आपल्या सिन्नरची STPL चालू झाली बा का मित्रांनो, कोणकोणत्या गावाच्या टीम आहे कमेंट करून नक्की सांगा. वैभव शेट सोबत पहिली ट्रिप खाली करून चाललो होतो. चायला भाऊची गाडी गेली वाटतं पंचर होऊन, बसलाय पंचर गाडीत आता. अय रिक्षावाला पा वासंड न्यायला आलाय. आम्ही आमच्या गाडीने वासंड वाहतोय आणि तो रिक्षाने वाहतोय, धंदा करतोय. चायला भाऊची बंद पडून गेली वाटतं, लोड जास्त झाला काय. या दोघांना तर काही कामच नाही. रमेश भाऊला तर शनिवार रविवार सुट्टी भेटती, पण दीपक भाऊ हप्ताभर फिरतच राहतो इकडे तिकडे. दुसऱ्या ट्रिपला आलतो मित्रांनो केशर, मग म्हणलं टपक्यान दिवशी JCBने गाडी भरावा आणि जावा खाली करायला. आईला भाऊ वैभव शेटने दिली मला पावड्याने हवारी करायला लावून. अरे म्हणलं निखिल सदगीरची काही इज्जत आहे का नाही. अय भाऊ आणे दे अभि अर्धी गाडी बची भरणे को, जल्दी आण दे. गाडी वगैरे भरून निघालो होतो मग मित्रांनो. मस्त चाललं मित्रांनो, आता मस्त कुरकुरे घेतले, मस्त खात जाणार आहे आता. वैभव शेट आहे. कोणतं गाव आहे पहा बरं मित्रांनो, तुम्हाला माहित असेल तर सांगा बरं कमेंट मध्ये नक्की. अय अरे भावानी तर त्या गाईला डायरेक्ट गाडीत घातलंय, चाललाय मस्त हळूहळू आता तिला घेऊन. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, चला भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा.